नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले या विषयावरती सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले या विषयावरती प्रेरणादायी सुंदर मराठी भाषण. हातात पुस्तक मनात ध्यास, हातात पुस्तक मनात ध्यास. अज्ञानावर केला त्यांनी प्रकाश, अज्ञानावर केला त्यांनी प्रकाश. स्त्रीला दिला शिक्षणाचा मान, स्त्रीला दिला शिक्षणाचा मान. सावित्रीबाई क्रांतीची ओळख खास, सावित्रीबाई क्रांतीची ओळख खास. हातात पुस्तक मनात ध्यास, अज्ञानावर केला त्यांनी प्रकाश. स्त्रीला दिला शिक्षणाचा मान, सावित्रीबाई क्रांतीची ओळख खास. आदरणीय अध्यक्ष महोदय, मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, आज आपण इथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या जननी, समाज क्रांतीच्या अग्रदूत, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ एकत्र आलो आहोत. सावित्रीबाई म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर विचारांची मशाल, अन्यायाविरुद्ध उभी राहिलेली ज्वाला होय. त्या काळात स्त्रीने शिक्षण घेणे पाप समजले जात होते. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली. समाजाने दगड, शेण, शिव्या दिल्या, पण त्यांनी हातातली पुस्तकं खाली ठेवली नाहीत. दगड शेण झेलले तरी डगमगल्या नाही, दगड शेण झेलले तरी डगमगल्या नाही. ज्ञानदीप विझू दिला त्यांनी कधीच नाही, ज्ञानदीप विझू दिला त्यांनी कधीच नाही. अंधारात पेटवली आशेची वात, अंधारात पेटवली आशेची वात. म्हणूनच उजळले आज हजारो हात, म्हणूनच उजळले आज हजारो हात. दगड शेण झेलले तरी डगमगल्या नाही, ज्ञानदीप विझू दिला त्यांनी कधीच नाही. अंधारात पेटवली आशेची वात, म्हणूनच उजळले आज हजारो हात. सावित्रीबाईंनी स्त्री, शूद्र, अतिशूद्र, विधवा, दलित यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले.
त्यांनी स्त्रीला आत्मसन्मान शिकवला, स्वाभिमान दिला. आजची सुशिक्षित सक्षम स्त्री ही सावित्रीबाईंच्या संघर्षाचे फळ आहे. शब्दांनी नाही कृतीने शिकवले, शब्दांनी नाही कृतीने शिकवले. शोषितांना माणूस म्हणून जगवले, शोषितांना माणूस म्हणून जगवले. स्त्रीच्या डोळ्यात स्वप्न पेरली, स्त्रीच्या डोळ्यात स्वप्न पेरली. सावित्रीबाईंनी नवी दुनिया घडवली, सावित्रीबाईंनी नवी दुनिया घडवली. शब्दांनी नाही कृतीने शिकवले, शोषितांना माणूस म्हणून जगवले. स्त्रीच्या डोळ्यात स्वप्न पेरली, सावित्रीबाईंनी नवी दुनिया घडवली, सावित्रीबाईंनी नवी दुनिया घडवली. आजही समाजात असमानता, अज्ञान, अन्याय दिसतो. अशा वेळी सावित्रीबाईंचे विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतात. केवळ त्यांची जयंती साजरी करणे पुरेसे नाही, तर त्यांच्या विचारांनुसार जगणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे. शिकून उभा राहा, अन्यायाशी लढा, शिकून उभा राहा, अन्यायाशी लढा. हेच होते सावित्रीबाईंचे खरे धडे, हेच होते सावित्रीबाईंचे खरे धडे. विचार जपले तर क्रांती घडेल, विचार जपले तर क्रांती घडेल. नवी पिढी उज्ज्वल भविष्य घडवेल, नवी पिढी उज्ज्वल भविष्य घडवेल. शिकून उभा राहा, अन्यायाशी लढा. हेच होते सावित्रीबाईंचे खरे धडे. विचार जपले तर क्रांती घडेल, नवी पिढी उज्ज्वल भविष्य घडवेल. बंधूंनो, भगिनींनो, आपण प्रत्येकाने शिक्षणाचा प्रसार करणे, स्त्री पुरुष समानतेचा आदर करणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच सावित्रीबाईंना खरी मानवंदना ठरेल. नमन त्या माऊलीला, क्रांतीच्या ज्योतीला, नमन त्या माऊलीला, क्रांतीच्या ज्योतीला. जिच्या विचारांनी बदलले युग साऱ्या जगाला, जिच्या विचारांनी बदलले युग साऱ्या जगाला. सावित्रीबाई फुले प्रेरणेचा श्वास, सावित्रीबाई फुले प्रेरणेचा श्वास. तुझ्या विचारांनीच उजळेल देश खास, तुझ्या विचारांनीच उजळेल देश खास. नमन त्या माऊलीला, क्रांतीच्या ज्योतीला. जिच्या विचारांनी बदलले युग साऱ्या जगाला. सावित्रीबाई फुले प्रेरणेचा श्वास, तुझ्या विचारांनीच उजळेल देश खास. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील
बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.